मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। ताई, या प्रकरणामध्ये कॅप्टन अशोक खरातच्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 कलम 3132 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। आणि जर का काही शोषित महिला पुढे आल्या तर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात। आणि आज पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही एक गंभीर आरोप रुपाली चाकणकर यांच्यावरती केलेला आहे, तो म्हणजे जादूटोण्याचा, की त्यांची अनामिका म्हणजे करंगळीच्या बाजूची ही चौथं बोट त्या कापायच्या वगैरे वगैरे। हा काय प्रकार आहे? म्हणजे मी सुद्धा ऐकला तेव्हा मी एवढं गंभीरपणे तो ऐकला की तुम्ही हे काय सांगताय महाराष्ट्राला, काय आहे? मी अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे। मगाशी माझं एका फार मोठ्या वर्तमानपत्राच्या संपादकांशी बोलणं झालं आणि ते मला म्हणाले की ताई, तुम्ही जे म्हणालात त्यात खूप तथ्य आहे, उलट त्याला मी अधिकची भर घालणारी माहिती देतो। आणि त्यांनी माहिती अशी सांगितली की चाकणकरांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर अशा तंत्रमंत्राची पूजा स्वतःच्या कार्यालयात सुद्धा केली आणि या पूजेला तात्कालीन ज्या IAS अधिकारी सचिव पदावर असतात त्या IAS अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विरोध होता। मात्र चाकणकरांचं स्तोम ज्या पद्धतीने वाढलेलं होतं, चाकणकरांची मंत्र्यांमधली उठबस जी वाढलेली होती, ती बघता आपल्या नोकरीवरती गदा नको म्हणून या लोकांनी यावर एकही शब्द बोलणं टाळलं, हे विशेष आहे। दुसरी गोष्ट अशी की काल मला जेव्हा एका पीडित महिलेने हा फोटो पाठवला तर मलाही पहिल्यांदा समजलं नाही, पण तो फोटो म्हटलं नेमकं काय, तर मग तिने ते जे रिंग फिंगर आहे म्हणजे अनामिका, त्या अनामिकेला तिने असं एक गोल वर्तुळ करून पाठवलं, म्हटले की ताई हे बोट बघा आणि तुम्ही ठरवा। मला पहिल्यांदा लक्षात आलं नाही, मग मला लक्षात आलं की ही सुचवते मला काहीतरी, हे तंत्रमंत्राचा प्रकार आहे का? मी गुगल केलं, माझा विश्वास नाही असल्या कुठल्याही गोष्टीवर, पण तंत्रमंत्र काय असतात हे समजून घेतलं आणि असं काही असतं का तेव्हा कळलं की अनामिका कापणे याला ऊर्जा विधी असं तंत्रमंत्रामध्ये म्हटलं जातं। ही ऊर्जा विधी म्हणजे काय असते, तर सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण, तर सूर्य आणि शुक्र ग्रहाला अनुकूल करून घेण्यासाठी आणि ती ऊर्जा मिळवण्यासाठी आणि ज्याला कुणाला वशीभूत करून घ्यायचे त्याच्या नावची बाहुली तयार करायची आणि अनामिका कापून त्यावरती रक्त सांडायचं। विशेष हा विधी अमावस्या किंवा पौर्णिमेला होतो। मी बराच वेळ सप्टेंबर मधला फोटो माझ्याकडे आला होता आणि साधारणतः 20 सप्टेंबर मधला फोटो आला होता। मी रात्रभर काल चाकणकरांचं सगळं प्रोफाईल चेक करत होते आणि मग मला तो 20 सप्टेंबरचा फोटो, मला आधी 28 डिसेंबरचा फोटो मिळाला, मग 22 डिसेंबरचा फोटो, मग 13 नोव्हेंबरचा फोटो आणि त्याच्यात ती छोटी बँडेज आहे, मग बँडेज मोठी 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 होत गेली आणि शेवटी 9 सप्टेंबरचा फोटो सापडला ज्याच्यात बँडेज खूप मोठं होतं। आता ज्या अर्थी 9 सप्टेंबरला मोठं बँडेज आहे म्हणजे घटना याच्या 2-4 दिवस आधीची असेल। 2-4 दिवस आधी काय झालं असेल म्हणून मी मागचे पुढचे संदर्भ लावत जेव्हा भारतीय पंचांग, ज्याला आपण सौर दिनांक बघितलेलं पंचांग म्हणतो, ते पंचांग बघितलं तेव्हा 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती, हे मला गुगल केल्यानंतर कळलं आणि मी म्हणजे एकदम शॉक झाले की अरे बापरे, हा अशा पद्धतीने तंत्रमंत्र करणे। बरं नंतर म्हणजे हे कल्पनेच्या पलीकडचं आहे। आपण गावखेड्यातल्या बायकांना नावं ठेवतो की अरे तुम्ही कसल्या अंधश्रद्धेत अडकलेल्या आहात, पण
इथे शिकल्या सवरलेल्या बायका, विशेषतः ज्या बायकांनी समुपदेशन करायचे, त्या पदावर आहेत, त्याच कार्य चौकटीसाठी आहेत. त्यांनी ते समुपदेशन सोडून देऊन कॉर्पोरेट जगातल्या पेस्ट्री पार्ट्यांमध्ये जाणं जास्त पसंत केलं. काय आपण खेड्यातल्या बायकांना दोष द्यावा बरं? काय गावाकडच्या लोकांना आपण दोष द्यावा? जर शिकल्या सवरलेल्या बायका जर अशा तंत्रमंत्रामध्ये अडकलेल्या असतील, हे गंभीर आहे. खूपच गंभीर आहे हे सगळं. आणि याची भीती जर का दाखवून समोरच्याला वश करणे किंवा समोरच्याकडनं त्या भीतीतून त्याच्याकडून हवं ते काढून घेणे हा प्रकार तर गुन्हाचा आहे. अगदीच, 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 अगदीच. नाही, मला या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनाही आवाहन करायचं आहे. सर, मी पुन्हा सांगतो, महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे, प्रगतीपथावरचं क्रमांक 1चं देशातलं राज्य आहे. आपल्या राज्यामध्ये सध्या अघोरी प्रथा, अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जादूटोना याचं इतकं स्तोम माजलेलं आहे आणि ते स्तोम जाहीरपणे राजकारणी लोकांकडनं माजवलं जातंय. हा फार खेदाचा भाग आहे आणि म्हणून हे जे प्रकरण आहे याची चारी अंगानं यामध्ये तुम्ही कायदा लावलेलाच आहे आणि महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे हा कायदा करणारा. मग इतर राज्यांनी केलेला आहे की जादूटोना विरोधी, अघोरी प्रथा विरोधी, नरबळी विरोधी, अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा जो कायदा आहे तर या कायद्या अंतर्गत जिथं म्हणून चौकशी करता येईल आणि ज्याची चौकशी करता येईल मग तो किती उच्च पदस्थ असेल आणि त्यांनी जर का अशा अघोरी प्रथेला काही प्रोत्साहन देणारी विधी किंवा काय केलं असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्राला हे दाखवून दिलं पाहिजे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं देशातलं असा कायदा करणारा, तसं कलम करणारं कायद्यामध्ये आणि त्यानुसार आता आम्ही तशी कारवाई करतोय. थँक्यू व्हेरी मच सुषमा अंधारे, तुम्ही एवढ्या रात्री माझ्यासाठी या आतली बातमीमध्ये आलात आणि माझ्याशी बोललात. कारण विषय असा आहे की एक पत्रकार म्हणून जेव्हा अशा गोष्टी बघतो मी तरी स्वतः राहवत नाही. कारण आम्हाला एवढंच कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे की प्रस्थापित विरोधी पत्रकारिता करायची आहे आणि लोकांसाठी म्हणून पत्रकारिता करायची आहे. राजकारण्यांच्या मागे जायचं नाहीये, राजकारण्यांच्या विरोधात पत्रकारिता करायची आहे, ती जनतेसाठी करायची. आणि जेव्हा अशी प्रकरणं येतात, अशा प्रथा येतात तेव्हा सांगावंसं वाटतं. राज्य महिला आयोगावरती आघाडी सरकारच्याही काळांमध्ये जे ज्या म्हणून अध्यक्षा बसलेल्या आहेत त्यांचं क्वालिफिकेशन एकदा काढा, ती यादी काढा. मग त्या रजनी सातव असतील, अगदी सुशीबेन सारख्या, शहा सारख्या काँग्रेसच्या नेत्या त्या आता मला वाटतं शिंदेकडे गेल्या त्या असतील, हे सगळे त्यांच्या मेरिटवरती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. अपवाद एखाद दुसरा असेलही, पण रुपाली चाकणकर यांच्याकडे काय मेरिट होतं की इतके वर्ष त्यांच्याकडे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद प्लस राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद असं काय आहे. आणि मग लक्षात येतं हे जादूटोना, कॅप्टन खरात वगैरे हे सगळ्यामुळे सगळे वश झाले की काय. आणि म्हणून हे पाप महाराष्ट्रानं का फेडायचं आणि त्या पापाचा घडा आज भरला अशी प्रचिती महाराष्ट्राला यावी, त्यांचा राजीनामा झाला. बघा कसा काव्यगत न्याय हा महाराष्ट्राला मिळालाय आणि त्या शोषित महिलांना मिळालेला आहे. म्हणजे मी आज दत्तात्रय खेमनर या पत्रकाराची मुलाखत केली, त्याच्यामध्ये तो म्हणतोय की किमान 500 महिला अशा असतील की ज्यांचं लैंगिक शोषण या कॅप्टन अशोक कुमार खरातनं केलं असेल. याचा अर्थ काय, हे किती भयानक आहे आणि म्हणून याची चौकशी व्हावी. ताई, लास्ट कॉमेंट. माझी लास्ट कॉमेंट एवढीच असेल की आशिष दादा, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला प्रवेश केला तेव्हा पहिला इंटरव्ह्यू आपण माझा केला होता आणि मी तेव्हाही असं म्हटलं होतं की माझ्यासाठी पॉलिटिकल करेक्ट असण्यापेक्षा सोशली करेक्ट असणं जास्त महत्वाचं आहे आणि ती भूमिका मी आजतागायत निभावते. आणि मला असं वाटतं की पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण ज्या लोकांसाठी उद्या ज्या कॉज साठी आपण लढतोय ते कॉज आपलं विसरता कामा नये. आणि म्हणून ही लढाई माझ्यासाठी महत्वाची होती. निश्चितपणे लढाई संपलेली नाही, पण या निमित्ताने का होईना, काही अंशी का होईना, पण वैष्णवी हगवणे आणि संपदा मुंडेला आज थोडा तरी न्याय नक्की मिळालाय. थँक्यू व्हेरी मच सुषमाताई अंधारे, तुम्ही वेळात वेळ काढून माझ्याशी बोललात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. लोकमत.com ची आतली बातमी इथेच थांबवतोय. शुभरात्री. शुभ